निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार अशा अंदाजित बातम्यांचा महापूर आल्याबरोबर शिवसेना बीच्या गटाची तारांबळ उडाली असेल. का उडाली असेल ते पुढे ऐका. ते आपसात फुटफुटत असतील, बडबडत असतील, बोलत असतील, ओरडत असतील, हे भगवान अब मेरा क्या होगा. दुसरा म्हणत असेल, अबे तेरा तो ठीक है घोचू, तू कम से कम मंत्री तो है, मेरी तो आमदारी और आमदानी अभी सिर्फ 50 खोके में ही समाप्त हो गई है, सीमित हो गई है. हे प्रभु, मेरी तो कमबख्त तकदीर ही बदतमीज है, बहुत खराब है. मंडळी, मी मुंगेरी लाल नाही. पाल चुकचुकली की सिक्स्थ सेन्स जागृत होतो आणि तर्क सांगतो. तसंच कधी कधी घडतही असतं, हे लक्षात घ्या. ही मांडणी, हा विषय, हे विश्लेषण अतिशय मजेदार आहे, तेवढंच गंभीर आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. शिवसेना ए आणि शिवसेना बी गट असा उल्लेख मी आजच्या व्हिडिओमध्ये का करणार आहे याचंही कारण तुम्हाला शेवटी कळेलच. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. ही बातमी जरा विचित्र आहे आणि वेगळी आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक मध्ये बेदम टाळ्या ठोका, मला आनंद होईल. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. मंडळी, शिवसेना बी गटातील आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री हल्ली छल्ली बिछल्ले आणि सर्व निठल्ले मीडिया समोर का दिसत नाही, हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेनेचा मुद्दा गेली 4 दिवस झाले कोर्टात सुनावणीच्या माध्यमातून सुरू आहे आणि महाराष्ट्रभरात एकच चर्चा सुरू आहे, ठाकरे जिंकणार. हा विषय आता अगदी विचित्र ढंगाने पुढे कसा आला आहे ते ऐका. मंडळी, शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर सुरू असलेल्या लढाईचा निकाल जर वेगळा लागला, जर ठाकरेंच्या बाजूने लागला, तर फक्त एका पक्षाचा पराभव होणार नाही, लक्षात घ्या. तर अनेक राजकीय गणित बदलणार आहेत. अनेक राजकीय पक्ष चाणाक्ष होणार आहे, हुशार होणार आहे, सावधान होणार आहे आणि घाबरणार आहे, लक्षात घ्या. स्वतःला चाणक्य समजणारे टिकाराम टरबुजे देखील कोमात जातील की काय, अशी शंका आहे. आणि म्हणूनच आज एक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सगळीकडे चर्चेत आहे. मंडळी, निकालाची चिंता शिवसेना बी गटाला सतावत आहे का? गेल्या काही दिवसांपासून शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि खरी शिवसेना कुणाची, या प्रश्नावर न्यायालयीन लढाई सुरू आहे कोर्टामध्ये. तुम्हाला ठाऊक आहे, दररोज सकाळ सायंकाळ आपण बातम्या ऐकता, वाचता, बघता. या लढाईकडे फक्त शिवसेना ए आणि शिवसेना बी गट यांच्यातला संघर्ष म्हणून आपल्याला पाहता येणार नाही. हा निर्णय क्रांतिकारी असणार आहे, कारण हा प्रश्न आता अनेक आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्याशी जोडला गेला आहे, लक्षात घ्या. अनेकांना एकतर दिल्लीश्वरांना शरण जावं लागेल, नाहीतर आपापली जुनी दुकानदारी नव्याने सुरू करावी लागेल की काय, असं वाटायला लागलं आहे. शिवसेना खोके गटातील आमदार आणि मंत्री सध्या माध्यमांसमोर, मीडिया पुढे कमी का दिसत आहे, कुठे बेपत्ता झाले आहेत? यामागे अनेक राजकीय कारण असू शकतात, मान्य आहे. पण राजकीय वर्तुळात एक चर्चा नक्की आहे की जर पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत मोठा बदल झाला तर पुढची राजकीय दिशा आणि दशा सर्व काही बदलून जाईल, हे लक्षात घ्या. कारण राजकारणात केवळ सत्ता महत्वाची नसते, तर ओळख, पक्षाचं नाव, चिन्ह आणि कार्यकर्त्यांचा विश्वास ही देखील मोठी ताकद असते प्रत्येक पक्षाची. प्रत्येक कार्यकर्त्यांना हे वाटत असतं, नव्हे तर नेत्यांना. एखाद्या नेत्यासोबत गेलेले आमदार जर उद्या वेगळ्या परिस्थितीत उभे राहिले तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मंडळी, लक्षात घ्या. मात्र इथे एक मोठा मुद्दा आहे. राजकारणात घेतलेले निर्णय कधी कधी तात्काळ फायदा देतात, असं अनेकदा तुम्ही अनुभवलं असेल, पण त्याचे परिणाम भविष्यात दिसतात, हे लक्षात घ्या. पक्षात फूट पाडण्याचा निर्णय असो किंवा सत्तेसाठी घेतलेली भूमिका असो, जनता आणि इतिहास प्रत्येक निर्णयाची नोंद ठेवत असते. मुख्यत्वे जनता नोंद ठेवते. मंडळी, लक्षात घ्या. टाइम आया तो सब दिखता है. जर न्यायालयाचा निर्णय ठाकरेंच्या बाजूने लागला, ठाकरेंचा विजय झाला, तर तो केवळ एका गटाचा विजय नसेल, तर पक्षनिष्ठा, विचारधारा आणि संघटनेच्या अस्तित्वाबाबत एक मोठा संदेश असेल. आणि दुसरीकडे जर निर्णय वेगळा लागला तर त्यातूनही महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवा अध्याय आपल्याला बघायला मिळेल. मंडळी, पण एक गोष्ट निश्चित आहे, राजकारणात खुर्ची कायम राहत नाही, लक्षात घ्या.
सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण केलेल्या निर्णयांची जबाबदारी मात्र ही कायम राहत असते, लक्षात घ्या. कारण इतिहासाचा न्यायालय कधी ना कधी प्रत्येकाचा हिशोब घेत असतो. तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या लढाईत निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलणार आहे का? ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. पण यातली खरी गंमत आहे की अनेक मीडियालाही प्रश्न पडला आहे, महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला की गए तो कहा गए भाई. एरवी थोड्या थोड्या विजयावर साधा स्पीड ब्रेकर जरी रस्त्यावर लावला तरी बॅनर झळकतात रस्त्यावर. साधा वाढदिवस असला तरी बॅनर झळकतात रस्त्यावर. छोटी मोठी काहीही राजकीय क्षेत्रात घटना घडली तर लागलीच माईक पुढे जातात किंवा फोन करून पत्रकारांना बोलवून घेतात. त्यांना बोलायचं असते, त्यांना हर्षवायू त्यांचा आकाशात उडालेला असतो. पण गेले 4 दिवस झाले शिवसेना बी गटाचे नेते बेपत्ता आहेत, गायब झालेले आहेत. दिसले कुठे तर त्यांना शोधा आणि प्रश्न विचारा. मंडळी गंमत कशी आहे लक्षात घ्या. मी कालपासून जे 2-3 व्हिडिओ केले त्याच्यामध्ये म्हटलं मी की खोट्याची टिंबटिंब गोट्यानी ठेचत असते. हे आम्ही आपल्या साधारण जीवनामध्ये पाहिलं असेल. परंतु ही घटना कुठेही लागू होते मंडळी, की तुमचा मार्ग जर चुकीचा असला अचिव्हमेंटसाठीचा, विजयी होण्याचा, यशस्वी होण्याचा, तुमचा मार्ग जर शॉर्टकट असला तर तो युनिव्हर्सला मान्य नसतो. तुम्ही जर देवाला मानत असाल तर त्यालाही ते मान्य नसतं. नियतीचा नियम आणि नीतिमत्ता ज्या पद्धतीने वापरून तुम्ही कार्य करत असता आपल्या जीवनामध्ये, त्याचा रिझल्ट, त्याचा निर्णय, त्याचा निकाल हा कुठेतरी युनिव्हर्सकडून लागत असतो मंडळी, हे लक्षात घ्या. त्यामुळे अब आया ऊंट पहाड के नीचे. पण यामध्ये 2 बाजूने लोक बोलत आहेत. काही लोक बोलत आहेत, काही म्हणजे भरपूर लोक बोलत आहेत. 99.99% माझ्या व्हिडिओ खालच्या, प्रत्येक व्हिडिओ खालच्या तुम्ही चॅनलवर जा माझ्या रिनेश रंजन न्यूज, त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स बघा मंडळी. तुम्हाला एकही कमेंट्स ठाकरेंच्या विरोधात दिसणार नाही. एखादी कमेंट येईल तर ते मला म्हणेल की अबे तू तो बहुत सपने दिखाता है, मुंगेरी लाल है तू, असं तसं एखादा बडबड करेल. मान्य आहे, तेवढा एखादा जीवजंतू व्हायरस आपल्या चॅनलमध्ये असलाही पाहिजे मंडळी. अशाही कमेंटची आवश्यकता असते आपल्याला. मी काही ब्लॉक वगैरे करत नसतो, मी वाचतो आणि हसतो मंडळी. कारण आपण काही धरले बांधले ना ठाकरेंचे आहेत, ना आपण कोणी शिंदेचे आहेत, ना आपण कुठल्या ना राष्ट्रवादीचे आहेत, आणि आपण कोणत्या काही मोदी साहेबांचे आहेत, बीजेपीचे आहेत, RSSचे. आपण कुणाचेच नाही. आपण आहोत सामान्य माणसांचे प्रतिनिधी. अर्थातच संविधानिक पद आपल्याकडे नाही आहे, पण आपल्याकडे बोलण्याचा पॉवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आर्टिकल 19 आपल्या खिशामध्ये घेऊन आपण स्क्रीन पुढे बोलत असतो मंडळी. तर तारांबळ नक्कीच उडालेली आहे. भीती, दहशत आहेच की जर का निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिवसेना बी टीमचे मंत्री, महामंत्री